मी दिसतोय आपल्याला? आवाज आवाज येतो आहे माझा? राहुल कुमार, आवाज येतोय? मला आवाज येतोय का सांगा जरा. ठीक आहे, धन्यवाद. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आणि लोककलावंत रामकृष्ण ढेरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून लॉर्ड बुद्धा पब्लिक लायब्ररी व पद्मपाणी साहित्य संघ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दैनिक शिल्पकारच्या सहकार्याने आयोजित आंबेडकरी चळवळ आणि दलित साहित्य या विषयावरील चर्चासत्रात आपणासमक्ष येताना मला अतिशय आनंद होत आहे. मित्रहो, सर्वप्रथम लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आणि लोककलावंत रामकृष्ण ढेरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मनपूर्वक अभिवादन करतो. या फेसबुक पेजचे संयोजक तथा या चर्चासत्राचे आयोजक राहुल ढेरे आणि भूषण मोरे यांना धन्यवाद देत या चर्चेला आरंभ करतो. या फेसबुक पेजवरून माझे काही सन्मित्र 23 तारखेपर्यंत म्हणजे आजपासून 23 तारखेपर्यंत एक आठवडाभर आपल्याशी संवाद करणार आहेत. त्यामध्ये आदरणीय डॉक्टर प्राचार्य कमलाकर कांबळे सर, डॉक्टर साद सोनसळे सर, भारतीय विद्यापीठातून पश्चिम बंगालमधून प्राध्यापक सुमेध रणवीर, पाचोऱ्याचे आमचे मित्र डॉक्टर वासुदेव वले सर, बीडहून सन्मित्र बापू घोगशे आणि औरंगाबादमधून डॉक्टर मिलिंद वावळे हे या चर्चासत्रामध्ये बोलणार आहेत. या सर्वांचेच मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आंबेडकरी चळवळ आणि दलित साहित्य हा विषय समजून घेताना, या विषयावर बोलताना आंबेडकरी चळवळीचं प्रतिबिंब साहित्यामध्ये कशा पद्धतीने पडलेले आहे याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न म्हणून मी या उपक्रमाच्याकडे पाहतो. म्हणूनच या विषयाची सैद्धांतिक मांडणी करण्याचा एक तोकडा प्रयत्न, छोटासा प्रयत्न मी आपल्या पुढे करणार आहे. अर्थातच मी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पुढे येत आहे. स्वाभाविक आहे की माझ्या बोलण्यातून काही चुकाही राहू शकतात. तेव्हा आपण माझ्या या पहिल्या प्रयत्नाचं स्वागत कराल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये अनेक प्रवाह आले. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, ख्रिस्ती साहित्य, जनवादी साहित्य, मुस्लिम साहित्य, कामगार साहित्य असे अनेक प्रवाह या मराठी साहित्यामध्ये दाखल झाले. आंबेडकरी साहित्यातून नव्या जाणीवा आणि नवं अनुभव विश्व प्रवाहित झालं. आंबेडकरवादी साहित्याचं वेगळेपण कशात आहे असा विचार जर आपण केला
तर आपल्याला असं जाणवेल की आंबेडकरी साहित्याचं वेगळेपण हे त्याने स्वीकारलेल्या आंबेडकरी विचारांच्या मध्ये आहे. आणि आंबेडकरवादी साहित्याचं ध्येय काय, तर शोषणमुक्त समाज निर्माण करणं हे आंबेडकरी साहित्याचं ध्येय आहे. आंबेडकरवादी साहित्यामुळे साहित्य आणि चळवळ यांचा अनुबंध लावण्याची एक प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसते. म्हणजे यापूर्वी चळवळ आणि चळवळीचं साहित्य निर्माण झालं नाही असं नाही, पण अन्वयार्थ लावण्याची जी प्रक्रिया आहे ती दलित साहित्यापासून सुरू होते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण हे समजून घेत असताना आपल्याला चळवळी समजून घेतल्या पाहिजेत. साधारणपणे ब्रिटिश पूर्व भारतीय समाज हा चातुर्वर्ण्यावर आधारित असलेला समाज होता. चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची विभागणी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यवस्थेला पायऱ्या नसलेला मनोरा असं संबोधत असत. ही जी काही व्यवस्था होती त्यामुळे भारतीय जीवन रूढीग्रस्त, परंपरावादी आणि धर्माचं प्राबल्य मानणारं अशा पद्धतीचं जीवनमान भारतामध्ये अस्तित्वात होतं. अधपतित जीवनमूल्यांनी ग्रासलेल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नवचैतन्य ओतण्याचं काम ब्रिटिश राजवटीने केलं. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि ब्रिटिशांच्या आगमनामुळे भारतामध्ये शिक्षण, दळणवळण, उद्योग, मुद्रणकला यामुळे भारतीयांच्या जीवनामध्ये क्रांतिकारक अशा स्वरूपाचे बदल झाले. एकूणच इंग्रजी शिकून शहाणे झालेल्या या लोकांना, भारतीय लोकांना आपल्या जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी प्राप्त झाली. आपल्या प्रथा परंपरांच्याकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी आणि त्यांचा अन्वयार्थ, आपल्या समाजव्यवस्थेचा निराळ्या पद्धतीने अन्वयार्थ लावण्याची प्रक्रिया ही प्रबोधन काळामध्ये सुरू झाली असं आपल्याला दिसेल. या प्रबोधन पर्वामध्ये अनेक सुधारक पुढे आलेले आपल्याला दिसतात. भारतीय समाजामध्ये रूढ असलेल्या बालविवाह, बालाजरट विवाह, सतीप्रथा, केशवपण, विधवा पुनर्विवाह इत्यादीबद्दल सुधारकांनी शस्त्र उचलले. राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी प्रयत्न केले. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंग नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या पुढाकाराने सतीबंदीचा कायदा झाला. दरम्यान लोकहितवादी महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर आणि यासारखी अनेक मंडळी प्रबोधनाच्या चळवळीमध्ये उतरली. लोकहितवादींनी शतपत्र लिहिली. शतपत्रातून त्यांनी जे विषय हाताळले, आपल्याला असं दिसून येईल की सुधारकांचे दोन गट त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक ब्राह्मणी सुधारकांचा गट, ज्यांच्या सुधारणा सुद्धा ब्राह्मण केंद्रित राहिलेल्या होत्या. बहुजन सुधारकांनी आधी सामाजिक की आधी राजकीय या वादामध्ये बहुजन सुधारकांनी सामाजिक सुधारणा आधी घडल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेतली. तर ब्राह्मणी सुधारकांनी या बाबीच्या संदर्भामध्ये मौन बाळगलेलं आपल्याला दिसून येईल. ब्रिटिशांचं आगमन हे धार्मिक पुनर्विचाराचा विचार आपण करू लागलो या अर्थानेही महत्त्वाचं मानलं पाहिजे असं डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी म्हटलेलं आहे आणि ते खरं आहे. याच कालखंडामध्ये अस्पृश्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. रेल्वे खात्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली. ड्रायव्हर म्हणून, गँगमन म्हणून, खानसामा म्हणून ही माणसं नोकऱ्या करू लागली. त्यामुळे थोडाफार पैसा त्यांच्याजवळ येत होता आणि याच कालखंडामध्ये अस्पृश्य मुलांच्या शिक्षणालाही प्रारंभ झालेला आपल्याला दिसतो.
हे सगळं समजून घेत असताना, दलित साहित्याचा आणि चळवळीचा संदर्भ समजून घेत असताना आपल्याला महात्मा फुल्यांची चळवळ ही समजून घ्यावी लागते. महात्मा फुले यांनी, आपल्याला माहिती आहे की 1848 मध्ये मुलींची शाळा सुरू केली. 1851 मध्ये अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. केशवपनाची पाशवी परंपरा बंद व्हावी याच्यासाठी न्हाव्यांचा संप घडून आणला. प्रसूतीगृह सुरू केले. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महात्मा फुले हे यांची चळवळ ही केवळ जातीपुरती मर्यादित राहत नाही, आणि जातीच्या पलीकडे जी माणसं जाऊन विचार करतात ती माणसं खऱ्या अर्थानं महापुरुष असतात असं मला वाटतं. तेव्हा ह्या सर्व चळवळी महात्मा फुल्यांनी सुरू केल्या. इतकंच नव्हे तर पुराण कथांचा अन्वयार्थ लावण्याची परंपरा ही महात्मा फुल्यांपासून सुरू होते, असंही डॉक्टर कोत्तापल्ले म्हणतात. ते खरं आहे. शोषितांचा उल्लेख महात्मा फुले यांनी स्त्री शूद्रादी अतिशूद्र असा केलेला आहे. 1885 साली त्यांनी मराठी ग्रंथकार सभेस पत्र लिहून त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा आणि पुस्तकांचा मेळ मिळत नाही अशा पद्धतीची आपली पृथक भूमिका ही मांडली. तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं 1855 साली. हे मराठी साहित्यातलं पहिलं सामाजिक नाटक आहे. शेतकऱ्याची बायको गरोदर राहिली की तिला नक्षत्राची भीती दाखवून पुरोहित कसा शेतकऱ्यांना गंडवतो याचं अत्यंत सुंदर चित्रण या नाटकातून आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. गुलामगिरी हा महात्मा फुल्यांचा ग्रंथ म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपाचा ग्रंथ आहे. धोंडीबाने विचारलेल्या प्रश्नांना महात्मा फुले उत्तर देतात असं त्याचं स्वरूप आहे. धार्मिक प्रवृत्तीचा दंभस्फोट या ग्रंथातून महात्मा फुले घडवताना आपल्याला दिसतात. याशिवाय शेतकऱ्याचा आसूड म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेवर उगारलेलं शस्त्र आहे. ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, शिवरायांची ओळखच महात्मा फुल्यांनी कुळवाडी कुळभूषण अशा पद्धतीची करून दिली, आणि गो ब्राह्मण प्रतिपालक अशी शिवरायांची जी ओळख होती ती त्यांनी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समाज विचारप्रवण आणि क्रांतीप्रवण झाला पाहिजे हे साहित्याचं प्रयोजन महात्मा फुल्यांनी मानलं. मानव मुक्तीसाठी सत्यवर्तन केलं पाहिजे, सत्यशोधन केलं पाहिजे आणि विद्यार्जन केलं पाहिजे. या दोन गोष्टींना त्यांनी अत्यंत महत्त्व दिलेलं आपल्याला दिसेल. सती प्रथेवर प्रहार करताना ते असं म्हणतात की पतीच्या निधनानंतर पत्नी जर सती जात असेल तर पत्नीच्या निधनानंतर पुरुषाने सता का जाऊ नये अशा पद्धतीचा मार्मिक सवाल विचारणारे क्रांतिबा ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समारंभामध्ये शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असल्याचं सांगतात. शेतकऱ्यांच्या कळवळ्याची भूमिका घेतात आणि म्हणूनच महात्मा फुले हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर ते कर्ते सुधारक होते असं म्हटलं जातं. महात्मा फुले यांच्या वैचारिक प्रभावातून सत्यशोधकी साहित्याची परंपरा निर्माण झाली. चळवळीने काय दिलं असा प्रश्न जर कोणी विचारत असेल तर त्याचं उत्तर हे की महात्मा फुल्यांच्या वैचारिक प्रभावातून सत्यशोधकी साहित्याची परंपरा निर्माण झाली. सावित्रीबाईंची काव्य फुले, मुक्ता साळवे नावाच्या मातंग मुलींनी लिहिलेला आमचा धर्म कोणता नावाचा निबंध, ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना, मुकुंदराव पाटलांनी केलेलं विपुल स्वरूपाचं लेखन, कृष्णराव भालेकरांचं लेखन, या सगळ्या लेखनाकडे आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की सत्यशोधकी साहित्याची प्रेरणा महात्मा फुल्यांचा विचार होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या चळवळी
आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर झालेल्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळींचाही साहित्यावर, आंबेडकरी साहित्यावर प्रचंड मोठा प्रभाव पडलेला आहे, हेही जरा समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांची चळवळ काय, केव्हापासून सुरू झाली, कोणकोणत्या चळवळी बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या आणि त्या चळवळींचं काय स्वरूप होतं आणि त्याचं प्रतिबिंब दलित साहित्यामध्ये किंवा आंबेडकरवादी साहित्यामध्ये कसं पडलेलं आहे, याचाही विचार करत असताना बाबासाहेबांची चळवळ समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ होतो 1919 पासून. 1919 पासून 1956 पर्यंत अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्वरूपाच्या चळवळी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या दिसतात. या सबंध चळवळींना मानवमुक्तीचं अधिष्ठान होतं. जीवनात आलेल्या अस्पृश्यतेच्या अनुभवातून अस्पृश्यता निर्मूलनाला त्यांनी अग्रक्रम दिला. शिक्षणाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. देशात आणि विदेशात जाऊन एखाद्या तृषार्ताप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. शिक्षणातून आत्मोद्धार आणि आत्मशोध निर्माण झाला पाहिजे अस्पृश्यांमध्ये, म्हणून एक वैचारिक जागृती करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ही वैचारिक जागृती करण्यासाठी वर्तमानपत्राचं माध्यम स्वीकारलं. अनेक वृत्तपत्र चालवली. 1920 मध्ये मूक नायकाची सुरुवात केली, ज्याची शतकपूर्ती आपण साजरी करतो आहोत. शाहूराजांची मदत या मूक नायकासाठी आणि नंतरही काही गोष्टींसाठी बाबासाहेब आंबेडकरांना झालेली दिसते. 1927 मध्ये महाडचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला. सत्याग्रह केवळ पाण्यासाठीचा संघर्ष नव्हता, पाण्याला स्पर्श करण्यासाठीचा संघर्ष नव्हता, तर आम्हीही माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी केलेला एक कृतिशील अशा पद्धतीचा प्रयोग होता. 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून ही व्यवस्था जी माणसाला माणूस लेखत नाही, आम्ही नाकारतो आहोत, अशा पद्धतीचा इशाराच सबंध प्रस्थापित व्यवस्थेला दिला. काळाराम मंदिर प्रवेशाचा जो लढा होता, तो लढा ही केवळ देवदर्शनासाठी नव्हता, तर आम्ही माणसं आहोत आणि समतेचे सारे अधिकार आम्हाला प्राप्त झाले पाहिजेत, यासाठीचा तो लढा होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. राजकीय जीवनामध्ये 1930 पासून साधारण गोलमेज परिषदांतून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची वेदना ब्रिटिश शासनाच्या पुढे मांडली. स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवले होते आणि ह्या जातीय निवाड्यातून 778 पैकी 78 जागा ह्या अस्पृश्यांना मिळणार होत्या, परंतु ते आपल्याला हे माहिती आहे की पुढे पुणे करार झाला आणि पुणे कराराने राखीव जागा अस्पृश्यांना प्राप्त झाल्या. राजकीय जीवनामध्ये स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि रिपाईची स्थापना, संविधान निर्मिती, कायदे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम, या अनेक गोष्टी त्यांच्या राजकीय कार्याची पावती देणाऱ्या आहेत. बाबासाहेबांनी विपुल स्वरूपाचं लेखन केलं. शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण, रुपयाचा प्रश्न, भारतातील जाती उद्गम आणि विकास, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती निर्मूलन, गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न, यासारखे कितीतरी ग्रंथ बाबासाहेबांनी निर्माण केले. या ग्रंथांनी अस्पृश्य समूहामध्ये क्रांतीची बीजे पेरली. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडले. 1947 मध्ये मांडलेलं हे बिल साधारणपणे 1953 पर्यंत टप्प्याटप्प्याने त्यातील सगळ्या तरतुदी मान्य करण्यात आलेल्या आपल्याला दिसतात.
पुढे एका कुलकर्णी नावाच्या ग्रहस्थांनी हे बिल, या बिलातल्या तरतुदी पुढे मांडलेल्या होत्या, हेही आपल्या लक्षात येईल. काय होतं या बिलामध्ये, तर द्विभार्या प्रतिबंध होता, घटस्फोटाचा अधिकार होता स्त्रियांना, पोटगीचा हक्क प्राप्त झाला याच बिलामुळे, दत्तक विधानाचा हक्क स्त्रियांना याच बिलामुळे प्राप्त झाला. म्हणून या देशातल्या स्त्रियांनी खरं पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रचंड उपकार मानले पाहिजेत. कोणत्याही देशाचा प्रगतीचा मानदंड मी त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ठरवतो असं सांगणारे बाबासाहेब स्त्रियांच्या संदर्भामध्ये किती उन्नत आणि उदात्त अशा पद्धतीचा विचार करीत होते, हेही या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. अस्पृश्य स्त्रियांनी साड्या कशा नेसाव्यात, अस्पृश्य स्त्रियांनी वेगळं दिसू नये इतरांच्या पेक्षा, ह्याचा प्रयोग 1927च्या त्या सत्याग्रहाच्या प्रसंगी बाबासाहेबांनी केलेला आपल्याला दिसेल. इतकंच नव्हे, कोणत्या स्वरूपाचे दागिने स्त्रियांनी वापरले पाहिजेत हेही बाबासाहेब सांगतात, की तुम्ही कथलाचे दागिने वापरू नका, सोन्याचा एकच का असेना परंतु तो दागिना वापरला पाहिजे. इतक्या बारकाईने स्त्रियांच्या उत्थानाचा विचार बाबासाहेब आंबेडकर करताना दिसतात. 25 नोव्हेंबर 1949 साली भारतीय संविधानाचा मसुदा सादर केल्यानंतर बाबासाहेबांनी संसदेमध्ये एक 55 मिनिटांचं भाषण केलं होतं. त्यात त्यांनी लोकशाहीचं महात्म्य आणि लोकशाही पुढील आव्हानांचा विचार किंवा धोक्यांचा विचारही मांडला होता. राजकीय जीवनामध्ये समतेचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. विभूती पूजा ही देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जात असते. देशापेक्षा पक्षीय विचारसरणी मोठी मानता कामा नये. उद्दिष्टपूर्तीसाठी संविधानक मार्गांचा अवलंब केला पाहिजे. अशा अनेक बाबींचा निर्देश हा बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रसंगी केलेला दिसतो. सामाजिक न्यायावर आधारलेले, विषमता गाडून समता निर्माण करणारे, विसंगती टाकून बंधुता अपेक्षित असणारे आणि कोणतीही किंमत मोजून स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे मूल्याधिष्ठित तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले असं डॉक्टर लोलेकर म्हणतात. याची साक्ष आपल्याला बाबासाहेबांच्या चिंतनातून पटते. रक्तपाताशिवाय माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र क्रांती घडवून आणणारी व्यवस्था किंवा शासन प्रणाली म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची बाबासाहेबांनी केलेली व्याख्या ही अत्यंत सार्थ असल्याचा प्रत्यय आज आपल्याला येतो आहे. आंबेडकरी विचार आणि चळवळीतून ऊर्जा घेऊन आंबेडकरी साहित्य प्रवाहाचा उदय झाला. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या साहित्याची प्रेरणा आहेत असं जे म्हटलं जातं, ह्याच्याही पाठीमागे बाबासाहेबच का असाही विचार करून जरा पाहिला तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात, की बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ तत्वज्ञानपर स्वरूपाचं वाचन केलेलं नव्हतं. साहित्यसुद्धा बाबासाहेबांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाचलेलं होतं. मोठा व्यासंग साहित्याचा बाबासाहेबांनी बाळगलेला होता. संतांचे समतावादी विचार लहानपणापासून त्यांच्या कानावर त्यांच्या आईवडिलांच्याकडून गेलेले आपल्याला दिसतातच. पण संत तुकाराम स्वतंत्रपणाने त्यांनी अभ्यासले होते. ते अनेक ठिकाणी असं म्हणताना आपल्याला आढळतील, की माझी अहिंसा ही महात्मा गांधीच्या अहिंसेसारखी नव्हे तर ती तुकोबांच्या अहिंसेसारखी आहे. तुकोबांची अहिंसा काय होती तर तुकोबा म्हणतात, की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. ही जी काही अहिंसा आहे की आम्ही फार सहन करणार नाहीत. डोक्यावरून जात असेल तर आम्ही सोटा हातात घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. अशा पद्धतीची क्रांतिकारक भूमिका, क्रांतिकारक अहिंसेबद्दलचा एक दृष्टिकोन बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला होता. आधुनिक वाङ्मय आणि लोकसाहित्याचाही व्यासंग बाबासाहेब आंबेडकरांनी बाळगलेला दिसतो. त्यांनी महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, गडकरी, गोविंद बल्लाळ देवल, हरिभाऊ आपटे इत्यादींचं साहित्य विपुल प्रमाणात वाचलेलं
शेक्सपियरच्या किंग लिअर नावाच्या नाटकावरून त्यांनी शहाणी मुलगी नावाचं एक नाटक लिहिलं होतं आणि त्याचा प्रयोग त्यांनी महाविद्यालयीन जीवनात सादरही केला होता, याची आपल्याला कल्पनाही नसते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या खरा ब्राह्मण नावाच्या नाटकाची समीक्षा ही बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. ही समीक्षा करताना या नाटकामधला जो नायक आहे विठू महार हा लेखकाच्या दृष्टीने खरा ब्राह्मण असला तरीसुद्धा तो नायक म्हणून कुठेच पुढे येत नाही, अशा पद्धतीची टिप्पणी बाबासाहेबांनी केलेली होती. याच नाटकातलं दुसरं एक पात्र एकनाथ नावाने येतं. हा जो एकनाथ आहे हा ब्राह्मणी व्यवस्थेवर प्रहार करणारी व्यक्तिरेखा म्हणून येतो. बाबासाहेब असं म्हणतात की हा अशा पद्धतीने येत असला तरीसुद्धा त्याची भूमिका ही परंपरा कुरवाळणारी भूमिका आहे आणि त्यामुळे या नाटकातून व्यक्त झालेली जी मतं आहेत ती माटे मास्तरांची मतं आहेत. इतक्या प्रक्षोभक स्वरूपामध्ये प्रबोधनकार ठाकरेंच्या नाटकावर बोलण्याचं कामही बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसेल. बाबासाहेब आंबेडकरांची साहित्यविषयक भूमिका फार महत्त्वाची आहे. ते असं म्हणतात की मला साहित्यिकांना आवर्जून सांगायचं आहे की उदात्त जीवनमूल्य आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपले लक्ष आकुंचित किंवा मर्यादित ठेवू नका, विशाल बनवा. आपली वाणी 4 भिंतीपुरती मर्यादित ठेवू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरती बंदिस्त करू नका. तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या देशात उपेक्षितांचं, दलितांचं, दुःखितांचं जग फार मोठं आहे, हे विसरू नका. त्यांचं दुःख, त्यांची व्यथा समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे जीवन उन्नत करण्यासाठी झटा. यातच खरी मानवता आहे. बाबासाहेबांनी सगळंच सांगितलं. म्हणजे आपल्या साहित्याचं स्वरूप कसं होतं हेही सांगितलं, त्याचबरोबर आपल्या साहित्याचं प्रयोजन काय असलं पाहिजे हेही सांगितलं. स्वरूप सांगताना त्यांनी सांगितलं की दुःखितांच्या जगाचं प्रतिबिंब तुमच्या साहित्यातून उमटलं पाहिजे आणि प्रयोजन सांगताना सांगितलं की उदात्त मानवता हे तुमच्या साहित्याचं प्रयोजन असलं पाहिजे. बाबासाहेबांचा हा उपदेश अतिशय महत्त्वाचा आहे. उपेक्षितांच्या वेदनांची अभिव्यक्ती हे त्याचं स्वरूप आणि उदात्त मानवता हे त्याचं अंतिम साध्य असलं पाहिजे, हे बाबासाहेबांनी नमूद केलं होतं. बाबासाहेबांच्या चळवळीनी जी ऊर्जा दिली त्या ऊर्जेतून पुढे दलित साहित्याची किंवा आंबेडकरवादी साहित्याची निर्मिती झालेली आपण पाहतो आणि एखाद्या झंझावाताप्रमाणे हा साहित्य प्रवाह पुढे आला आणि अनेकांचे डोळे दिपलेले आपण पाहिले. या साहित्य प्रवाहाची संभावना झाली. ते एकसुरी म्हटलं गेलं, ते आक्रस्ताळी म्हटलं गेलं, परंतु तरीही या साहित्याचा दाब इतका जबरदस्त राहिला की पुढे येणाऱ्या अनेक प्रवाहांना असं वाटायला लागलं की आपणही आपल्या प्रेरणांचा शोध घेतला पाहिजे. आपणही आपल्या प्रेरणांचा शोध घेऊन त्या माध्यमातून लेखन केलं पाहिजे. अशा पद्धतीचा सगळा जो काही विचार आहे तो विचार या साहित्याने दिलेला आपल्याला दिसेल. आंबेडकरोत्तर चळवळींनाही तितकंच महत्त्व आपण दिलं पाहिजे, कारण त्या चळवळींचं योगदानही साहित्य निर्मितीमध्ये प्रचंड मोठं असलेलं आपल्याला दिसेल. 17 सप्टेंबर 1948 पर्यंत मराठवाडा हा निजामांच्या अधीन होता. देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा स्वतंत्र झालेला नव्हता. निजाम मीर उस्मान अली आपले हैदराबाद संस्थान स्वातंत्र्यामध्ये विलीन करण्यासाठी तयार नव्हता. इत्तेहादुल मुसलमीन नावाच्या संघटनेचा कासिम रजवी हैदराबाद संस्थानाला व निजामाला बळ देत होता. निजाम हा अस्पृश्यांचा आणि देशाचा शत्रू आहे, ही भूमिका एका निवेदनाद्वारे बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. निजामी दुष्टचक्रातील
गुलामीला कंटाळलेला, अस्पृश्यांच्यासाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यामध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालय स्थापन झालं, तर 58 मध्ये औरंगाबाद येथच विद्यापीठाची, मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. मित्रहो, ही सगळी पार्श्वभूमी यासाठी सांगतो आहे की आंबेडकरोत्तर चळवळीमध्ये नामांतराची जी चळवळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. नामांतराच्या चळवळीने मराठी साहित्याला आंबेडकरवादी साहित्याला अनेक कवी, लेखक दिलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून तेही जरा काय पार्श्वभूमी आहे त्याची ती जरा आपण समजून घेतली पाहिजे. 27 एप्रिल 1957 रोजी हे विद्यापीठ निर्माण होत असताना एक समिती गठीत करण्यात आली होती आणि विद्यापीठाचं नाव काय असलं पाहिजे या संदर्भातली चर्चा त्या काळामध्ये घडत होती. एक अहवाल शासनाला पाठवायचा होता. त्या अहवालामध्ये व्यक्तिनामांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या विद्यापीठाला दिलं पाहिजे अशी शिफारस तत्कालीन समितीने दिलेली होती. आणि ही शिफारस दिलेली असताना नंतर पुढे असं झालेलं आपल्याला दिसेल की नामांतराची चळवळ ही सुरू झाली 1977 मध्ये. पण 1977च्या पूर्वी 1974 मध्येच मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाने मराठवाड्यातील 2 विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती आणि डॉक्टर मच्छिंद्र वाहुळे यांना शासनाकडून तशा पद्धतीची पोचपावतीही मिळालेली होती. याची नोंद आपल्याला नामांतर लढा या गव्हाणे सरांच्या पुस्तकामध्ये मिळते. दरम्यान दलित पॅंथरच्या बरखास्तीची घोषणा झालेली होती. राजा ढाले यांनी ही घोषणा केली होती. पॅंथरच्या अन्य पदाधिकाऱ्यांना हे मान्य नव्हतं आणि मग पॅंथरच्या काही कार्यकर्त्यांचा एक फुटीर गट ज्याने रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली एक बैठक औरंगाबादमध्ये घेतली आणि दलित पॅंथरचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक अरुण कांबळे यांची निवड केली आणि सरचिटणीस म्हणून गंगाधर गाडे यांची निवड झाली. 17 जुलै रोजी डॉक्टर शशी अहंकारी यांच्या अध्यक्षतेखाली सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक बैठक झाली. या बैठकीला अनेक विद्यार्थी संघटना या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की 18 तारखेला विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून आपण विद्यापीठावर मोर्चा नेऊयात आणि मोर्चा काढला गेला. या मोर्चामध्ये राम गायकवाड, गणेश कोठेकर, प्रवीण वाघ, श्रीरंग वारे, ज्ञानोबा मुंढे हे सहभागी झालेले आपल्याला दिसतात. याच दिवशी गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा एक मोर्चा प्राध्यापकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या वतीने एक निवेदन इथे कार्यकारिणीच्या सदस्यांना देण्यात आलं. त्यामध्ये आमदार किशनराव देशमुख, भगतसिंग राजूरकर, वसंतराव काळे, डॉक्टर पुरुषोत्तम दरख, प्राचार्य राजाराम राठोड यांना त्यांनी निवेदन दिलं आणि या निवेदनाला सकारात्मक अशा स्वरूपाचा प्रतिसाद या मंडळींनी दिलेला होता. 20 ऑगस्ट 1977ला माननीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची भेट प्रीतमकुमार शेगावकर यांनी घेतली. या बैठकीचा परिणाम असा झाला की मुख्यमंत्र्यांनी 8 सप्टेंबर 1977 मध्ये पार्लमेंटरी कमिटीच्या बैठकीमध्ये या ठरावाला अनुकूलता दर्शवली. गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर, बजरंगलाल शर्मा, गोविंदभाई श्रॉफ इत्यादी सह
अनेक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. नामांतर लढा हा दलित आणि सवर्ण यांनी एकत्रित लढावा अशा पद्धतीची भूमिका ही प्राचार्य म.भी. चिटणीस यांनी घेतलेली होती आणि त्यांनी नागरिक कृती समिती, विद्यार्थी नागरिक कृती समिती स्थापन केली होती. कार्याध्यक्ष होते बाबा दळवी, संघटक फ.मु. शिंदे, याशिवाय सुभाष लोमटे, प्रकाश वांगीकर, तकी हसन खान, डी.एल. हिवराळे, बापूराव जगताप ही मंडळी या सगळ्या कृती समितीच्या सदस्यपदी होती. पण काही सवर्णांचा या घटनेला, या आंदोलनाला विरोधही झाला. यामध्ये बडी नावं असल्याचं आपल्याला दिसेल. अगदी गोविंदभाई श्राफ यांच्यापासून ते नरहर कुरुंदकरांपर्यंतच्या मंडळींनी या विरोधी कृती समिती स्थापन करून माझा नामांतराला विरोध आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली दिसते. मराठवाड्यामध्ये या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा संदर्भ असा की 27 जुलै 1978 रोजी माननीय शरद पवार मुख्यमंत्री असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये नामांतराचा ठराव पास झाला होता आणि दरम्यान मराठवाड्यामध्ये रणकंदन सुरू झालेलं होतं. बौद्धांच्या झोपड्या जाळण्यात आल्या, स्त्रियांवर हात गेले. सुगाव, टेंभुर्णी, धामणगाव, नांदगाव, परभणीतलं ब्राह्मणगाव अशा ठिकाणी दंगली घडल्या. जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे, सोमाजी यांची हत्या झाली. दरम्यान 1979 मध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली नागपूरवरून औरंगाबादपर्यंत विद्यापीठ नामांतरासाठी मोर्चा निघाला, जो लाँग मार्च या नावाने ओळखला जातो. 3 वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत अनेकांनी या लाँग मार्चमध्ये सहभाग नोंदवलेला होता. बळाचा वापर करून नंतर शासनामार्फत हाही सत्याग्रह चिरडून टाकण्यात आला. पण या सत्याग्रहाने एक झालं की या सत्याग्रहांनी आंबेडकरी समाजामध्ये अस्मितेचा अंगार फुलवला. 1 जानेवारी 1994 मध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री असताना नामविस्तार झाला. हा चळवळीचा विजय म्हणायचा की पराजय म्हणायचा हा भाग आलाहिदा, परंतु साहित्य आणि चळवळीचा संबंध समजून घेत असताना या चळवळीने काय दिलं तर शरणकुमार लिंबाळेंची एक कविता आपल्यापुढे ठेवतो की ते असं म्हणतात की कुण्या पाणीपताकडे हा पोचेराम पळत आहे, अजिंठ्यातलं एक लेणं सोन्याच्या लंकेत असं एकाकी जळत आहे, असं एकाकी जळत आहे. यासारख्या कविता, नामांतराच्या कविता या काळामध्ये निर्माण झाल्या. पुढे नामांतराच्या कवितेवर आपल्याशी उद्या डॉक्टर साधू सोनसळे संवाद साधणार आहेत, त्यामुळे त्या भागाला हस्तक्षेप करणार नाही. आंबेडकरोत्तर चळवळीमध्ये मानाचे पान ठरलेली चळवळ म्हणून आपल्याला पॅन्थरच्या चळवळीचा उल्लेख करावा लागतो. दलित पॅन्थर, ब्लॅक पॅन्थरच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही संघटना महाराष्ट्रामध्ये राजकीय दबाव गट म्हणून एवढ्या प्रभावीपणे काम करत राहिली की आपल्याला असं दिसेल की एक राजकीय दबाव गट म्हणून तिला प्रचंड मोठं यश प्राप्त झालेलं होतं. 9 जुलै 1972 मध्ये राजा ढाले, नामदेव ढसाळ, जवी पवार यांच्यासारख्या मंडळींनी तरुणांनी एकत्र येऊन जी संघटना सुरू केली होती तिचं लोन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं होतं आणि दलितांवर हात टाकण्याची, अत्याचार करण्याची कोणाची प्राज्ञा होत नव्हती. अशा पद्धतीची दहशत या संघटनेने निर्माण केली होती. दरम्यान भूमिहीनांची चळवळ होऊन गेली होती. दादासाहेब गायकवाडांनी 1964 मध्ये या चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं. कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय,
असा आक्रमक सवाल त्यांनी केला होता. मराठवाड्यामध्ये ही चळवळ 1953 पासून सुरू झाली होती आणि या चळवळीचं नेतृत्व भाऊसाहेब मोरे यांनी केलं होतं. भाऊसाहेब मोरे ही या संदर्भात भूमिहीनाच्या चळवळीच्या संदर्भामध्ये जागृती करण्यासाठी मराठवाडाभर त्या काळामध्ये फिरत होते आणि त्यांच्या चळवळीशी परभणीतील डी.एन. मोरे, सीताराम मोरे यासारखी मंडळी त्या चळवळीशी जोडली गेली होती. हेही लक्षणीय अशा पद्धतीची बाब आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ग्रामीण भागातील बौद्धांवर होणारा अन्याय याविरुद्ध पॅन्थर अंगार होऊन बरसली. नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पुढे मार्क्सवाद की आंबेडकरवाद, नेतृत्व कोणी करायचं या गोष्टीमुळे ही चळवळ पुन्हा अस्तंगत झालेली आपल्याला दिसते. पॅन्थरने आपल्याला काय दिलं तर पॅन्थरने ढसाळांसारखा, नामदेव ढसाळांसारखा जागतिक कीर्तीचा कवी दिला. राजा ढालेंसारखा अत्यंत विद्वान, तत्वज्ञ आणि साहित्यिक आपल्याला दिला. अरुण कांबळे, ज.वी. पवार, अर्जुन डांगळे यांच्यासारखे दिग्गज लेखक मराठी साहित्याला जर कोणी दिले असतील तर ते पॅन्थरच्या चळवळीने दिले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापना वर्षातच म्हणजे 1958ला एका बाजूला ह्या सर्व चळवळी सुरू होत्या, त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आंबेडकरवादी साहित्याची मांडामांड ही सुरू होती. 1958ला मुंबईत झालेल्या दलित साहित्य संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून भाषण करताना अण्णाभाऊ साठे म्हणाले की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या, शोषितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या, श्रमकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा पद्धतीची भूमिका मांडून किंवा आमची कला मांडीवरच्या खुणा मोजणारी नसते हे सांगून रंजनवादी साहित्याला दिलेला, अण्णाभाऊंनी दिलेला नकारही लक्षात घेण्यासारखा आहे. दरम्यान 2 वर्ष आधी युगयात्रा नावाचं म.भी. चिटणीस यांनी लिहिलेलं नाटक दीक्षाभूमीवर सादर झालेलं होतं. याचा अर्थ असा, आणि त्यानंतर अण्णाभाऊंच्या बरोबरीने किंवा थोडं फार आगे मागे शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख ही मंडळी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनजागृतीचं काम करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे लेखनाला प्रारंभ झाला होता, सैद्धांतिक बैठक साहित्याची ठरू लागलेली होती. 58च्या संमेलनामध्ये ज्या काही भूमिका घेतल्या गेल्या त्यानंतर अण्णाभाऊंनी एक त्यांच्या प्रवास वर्णनातही आमची कला कशी असते, खरी कला काय असते या संदर्भात बोलताना एक मोठं सुंदर विधान केलेलं आहे. ते मला सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून सांगतो की खरी कला ही माणसाच्या काळजाशी भिडून बोलत असते असं अण्णाभाऊ सांगतात. म्हणजे खरी कला काय असते आणि खोटी कला काय असते हे समजून घेण्याचा एक दृष्टिकोन अण्णाभाऊंच्या ह्या सर्व विधानातून आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे एका बाजूला चळवळी सुरू होत्या तर दुसऱ्या बाजूला साहित्याची सैद्धांतिक मांडामांड सुरू होती. बाबासाहेब आंबेडकर 1928च्या आपल्या भाषणामध्ये असं म्हणतात की ठोठावल्याशिवाय दरवाजे उघडत नाहीत आणि हिसकावून घेतल्याशिवाय माणुसकीचे साधे हक्कही तुम्हाला तुमच्या हातून सुटत नाहीत. याचा अर्थ असा की मानवतेच्या प्रस्थापनेसाठी विद्रोहाशिवाय पर्याय नाही, हा विचार बाबासाहेबांनी दिला होता. आणि हा विचारच केंद्रस्थानी ठेवून दलित साहित्यातला नकार, बंड आणि विद्रोह हा मूल्य विचार बांधला जातो, हेही महत्त्वाचं आहे. हिंदू धर्म परंपरेने नाकारल्याची वेदना ही दलित साहित्यातून व्यक्त झाली. माणसाचे माणूसपण नाकारल्याची वेदना दलित साहित्यातून व्यक्त झाली. माणूसपण नाकारणारा विचार हा दलित साहित्याने नाकारला, आंबेडकरी साहित्याने नाकारला. म्हणजे कुरूपता आणि विषमता म्हणजे कुरूपता
आणि समता म्हणजे सौंदर्य, असा सौंदर्यवादी विचार, आंबेडकरी साहित्याचा सौंदर्यवादी विचार पुढे येऊ लागला. तो पुढे आणखी स्पष्ट स्वरूपामध्ये अधोरेखित झालेला आपल्याला दिसेल. आंबेडकरी साहित्यातील विद्रोह हा केवळ प्रक्षोभ नव्हता. प्रक्षोभ आणि विद्रोह याचं फार सुंदर विवेचन गुरुवर्य प्रल्हाद लुलेकर सरांनी केलेलं आहे. आपण ते वाचलं पाहिजे. विद्रोह ही एक विधायक कृती होती. आंबेडकरवादी साहित्यातला विद्रोह ही एक विधायक कृती होती. विषमतावादी व्यवस्थेला नकार आणि समतामूलक समाज निर्मितीसाठी लढा, असं या विद्रोहाचं स्वरूप होतं. म्हणजे एका बाजूला हा जो काही विद्रोह होता तो विघातक नव्हता, तो विधायक होता, तो रचनात्मक होता. एक रचनात्मक कृती म्हणून आंबेडकरवादी साहित्यातील विद्रोहाकडे पाहिलं पाहिजे. तो विध्वंसक नाही. आपला काळवंडलेला इतिहास पुसून समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायावर आधारित समाज निर्मितीची ती एक प्रतिज्ञा होती, असं मला वाटतं. आंबेडकरवादी साहित्यातून लोकशाही मूल्यांबद्दलचा कृतज्ञताभाव प्रकट झाला. महात्मा फुले, बुद्ध यांच्या विचारांबद्दलचा कृतज्ञताभाव प्रकट झाला. अंजली सोबन यांनी असं म्हटलंय की आंबेडकरी साहित्याची भूमिका अधिक व्यापक आणि सर्व जाती धर्मातील शोषित पीडितांशी नाते सांगणारी आहे. बाबूराव बागुल यांनी अशाच पद्धतीची व्याख्या दलित साहित्याची केली होती आणि दलित साहित्याचा परीघ खूप विस्तारत नेला होता. हेही आपण स्मरणात आणलं पाहिजे. काय म्हणाले होते बागुल? तर ते असं म्हणाले की माझ्या दलिताच्या व्याख्येमध्ये अमेरिकेतील काळा गोरा, आफ्रो आशियातील काळा गोरा, तांबडा पिवळा आणि भारतातील अस्पृश्य, भटके विमुक्त, आदिवासी हे येतात. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की बाबूराव बागुलांनी आंबेडकरवादी साहित्याचा परीघ प्रचंड विस्तारत नेला होता. नंतरच्या काळात असं चित्र आपल्याला दिसेल की आदिवासी, भटके विमुक्त, स्त्री साहित्य आणि अन्य प्रवाहांनी पृथकपणाने आपल्या साहित्यविषयक भूमिकांना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट आणखी समजून घेतली पाहिजे, ती अशी की त्यांनी आंबेडकरी विचाराला बगल दिलेली नव्हती. ग्रामीण साहित्यामध्ये मी सांगितलं की दलित साहित्याचा दाब इतका जबरदस्त होता, इतका मोठा होता की ग्रामीण साहित्यिकांना आपल्या प्रेरणांचा शोध घ्यावासा वाटला आणि ग्रामीणांनी मग महात्मा गांधी आपल्या साहित्याची प्रेरणा म्हणून मानावेत की महात्मा फुलांना आपल्या प्रेरणेच्या केंद्रस्थानी आणावं, अशा पद्धतीचा जो काही खल झाला त्याची परिणती अशी झाली की महात्मा फुले हे ग्रामीण चळवळीच्या केंद्रस्थानी आले. पुढे आपल्याला असं दिसेल की बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं जे प्रचंड काम होतं ते काम लोकांच्या समोर आलेलं नव्हतं. ते काम डॉक्टर लुलेकरांनी लोकांसमक्ष आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही ग्रामीण साहित्याच्या प्रेरणास्थानी येऊ शकले, हे आपल्याला दिसेल. म्हणजे फुले आंबेडकरी विचारांचा वावर, मूल्य विचाराचा जागर त्याही साहित्यातून घडवण्याची कृती काही महत्त्वाच्या लोकांनी केली. त्यामध्ये डॉक्टर कोत्तापल्ले सर, प्रल्हाद लुलेकर सर, डॉक्टर एस भोसले सर यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. त्या आधीची जी भूमिका होती ती प्रस्थापित साहित्याला न दुखावता आपलं वेगळेपण मांडण्याची भूमिका या मंडळींनी घेतलेली दिसत होती. स्त्रीवादी साहित्याने काय केलं तर स्त्रीवादी अलीकडच्या काळामध्ये असं म्हणायला लागलेले आहेत
की आंबेडकरी स्त्रीवादाला केंद्रस्थानी ठेवून प्रस्थापित स्त्रीवाद्यांनी विचार केला पाहिजे. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की किती व्यापक स्वरूपामध्ये आंबेडकरी विचार हा नववाङ्मयीन प्रवाहांच्या मधून वस्तू आहे. हीच परिस्थिती भुजंग मेश्राम यांनी आमच्या साहित्याची प्रेरणा कोण हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या साहित्याची प्रेरणा आहेत, त्याचबरोबर बिरसा मुंडा ही आमच्या साहित्याची प्रेरणा आहे, अशा पद्धतीचा विचार मांडलेला दिसतो. मग हे सगळं समजून घेताना नववाङ्मयीन प्रवाहांच्या मधून आंबेडकरी विचार वाहतो आहे, हा चळवळीचा दाब होता, हा आंबेडकरी साहित्याचा दाब होता. हे जितकं खरं आहे तितकं खरं की हा साहित्य प्रवाह इतक्या मोठ्या पद्धतीने लोकांच्या समोर येतो, त्याची कारणं कशात आहेत याचा शोध घेतल्यानंतर आंबेडकरी विचार हा देशाला तारणारा एक सशक्त विचार आहे आणि त्याच्यापासून आपणही अलिप्त राहता कामा नये अशा स्वरूपाची भूमिका या मंडळींनी घेतलेली दिसते. आणि म्हणून या सर्व प्रवाहामध्ये आपल्याला आंबेडकरी विचार दिसेल. साहित्य समीक्षेच्या संदर्भामध्ये विचार करताना आपल्याला दिसेल की अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्यशास्त्र शरद पाटलांनी मांडलेलं, चळवळीचे साहित्यशास्त्र, बुद्धिवादी साहित्यशास्त्र, आंबेडकरी सौंदर्यशास्त्र, आंबेडकरवादी स्त्रीवाद, संविधानक साहित्य विचार किंवा संविधानक मूल्यांचे साहित्य, अशा पद्धतीचं साहित्य, मूल्यवेधी साहित्य, अशा कितीतरी पद्धतीने हा जो विचार आहे, आंबेडकरी विचार आहे, समीक्षेमध्येही रुजलेला आपल्याला दिसतो. या सर्व चळवळींचं प्रतिबिंब कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, नाटक या सर्व वाङ्मय प्रकारांच्या मध्ये पडलेलं आपल्याला दिसेल. आणि ते समजून घेणं या सगळ्या विवेचनाच्या पाठीमागचा एक हेतू आहे. सर्वार्थाने मित्रहो, मी सर्वच वाङ्मय प्रकारांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलणार नाही, कारण प्रचंड विशाल अशा पद्धतीचं हे सगळं आहे. त्यामुळे एक वाङ्मय प्रकार, एक किंवा दोन वाङ्मय प्रकार आपल्या पुढे ठेवून त्यातून चळवळीचं प्रतिबिंब किंवा चळवळीतल्या बदलांचं प्रतिबिंब कसं उमटलेलं आहे याचा विचार फक्त आपल्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण पाहतो की मध्ययुगामध्ये झालेली जी संतांची साहित्य निर्मिती आहे, संतांनी केलेली जी काव्य रचना आहे, अभंग रचना आहे, या अभंग रचने या संत परंपरेमध्ये अनेक 18 पगड जातीच्या संतांचा समावेश होता. त्यात चोखोबाही होते, जे अस्पृश्य होते. मध्ययुगीन चोखोबांना जातीयतेच्या धारदार सुळ्यांच्या दरवाजावर वार करता आला नाही हे खरं आहे, पण त्यांनी जातीयतेची वेदना मात्र मांडली आणि ती अत्यंत तीव्रतेने मांडली. आपल्या लक्षात येईल त्यांनी असं म्हटलंय की वेदाशी विटाळ, शास्त्रांशी विटाळ, पुराणे अमंगळ विटाळाची. आणि ह्याच अभंगाच्या शेवटी ते म्हणतात की विटाळा परते आहे कोण, एक विचार प्रवर्तक असा सवाल जो त्यांनी विचारला तो व्यवस्थेच्या जिव्हारी न लागतो तोच नवल होतं. महात्मा फुल्यांनी केलेली पुढे आधुनिक काळातली रचना आपण पाहिली तर शिपायाचे धंदे आर्याजीने केले, शूद्रास जिंकले शस्त्रे अस्त्रे, असं सांगून मनुस्मृतीसारख्या ग्रंथाने अतिशूद्रांवर केलेल्या जुलमाचा, शूद्रातिशूद्रावर केलेल्या जुलमाचा पाढाच जणू महात्मा फुल्यांनी वाचलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. अन्याय सहन करू नका हे किसन भागू बनसोड सांगतात. हा विद्रोहाचा आरंभ होता. साहू नका कुणाचा जुलूम, होऊ नका कुणाचे गुलाम, सोडून द्या रे सारे बदकाम. एका बाजूला आंबेडकरी विचारही इथे येत असलेला आपल्याला दिसेल की पढी मढी उचलण्याचे सोडून द्या, हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं त्याचं प्रतिबिंब
या कवितेतून उमटताना दिसतं की सोडून द्या रे सारे बदकाम आणि साहू नका कोणाचा जुलूम म्हणत असताना विद्रोहाची आगही घेऊन ही कविता येत असलेली आपल्याला दिसते. धर्म कसा हो धर्म कसा, दीनबंधू लिहिलंय. धर्म कसा हो धर्म कसा, हे समजत नाही मजला रे, मांग महार चांभाराचा धोबी दादा बाट धरे, पालू फडके धुतो परंतु महारापासून दूर सरे, धोबी म्हणावा मोठा तर तो धनगर त्याचा बाट धरे, जातीय श्रेणी रचनेवर इतकं प्रगल्भ अशा पद्धतीचं भाष्य, ही व्यवस्थाच उलगडून दाखवणारं भाष्य हे दीनबंधूसारख्या कवींनी केलेलं आपल्याला दिसेल. वामनदादा कर्डकांनी तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळीनं आम्हाला शिवे, अशा पद्धतीची कविता लिहून अस्पृश्यांची बौद्धांची अंतःशक्ती जागवलेली आपल्याला दिसेल. अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की जगबदलाची वाट, जगबदलाची मंगलवाट ही आंबेडकरी विचारातून जाते. हेही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मित्रहो, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असा जो काळ आहे, हा काळ लोक कवींच्या गौरवाचा काळ मानला पाहिजे. हा 15 दिवसांचा काळ, कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्टचा आणि वामनदादा कर्डकांचा जन्म 15 ऑगस्टचा. हे सूत्र आपल्याला दोन लोककवींचं, एक लोकशाहीर आणि लोककवींचं सूत्र आपल्याला काही बांधता येईल का, अशा पद्धतीचा विचार झाला पाहिजे. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने जे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम सुरू आहेत, त्यात अशा पद्धतीचाही उपक्रम लातूरच्या मंडळींनी केलेला मी पाहिला आहे. त्यावरून मला हे आठवलं की हा अनुबंध जो आहे लोककवींचा, तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या स्वरूपाचं काही काम आता करण्याची गरज आहे, असं या निमित्ताने मला वाटतं. तेव्हा गळाबंद असलेल्या मुक्या समाजाच्या अभिव्यक्तीची दारं खुली झाली होती. त्यांचा प्रारंभीचा सूर जो होता तो टिपेचा नसता तरीही आपल्याला नवल वाटलं असतं. अन्यायग्रस्त व्यवस्थेवर शब्दांचे शस्त्र घेऊन ही जी प्रारंभीची मंडळी आहे, कवी मंडळी आहे, ती बरसलेली आपल्याला दिसते. 60 नंतर मराठी कविता ही ज्वालाग्रही अशा पद्धतीचं रूप घेऊन पुढे आलेली पाहायला मिळते. शब्दांनीच पेटतात घरेदारी, देश आणि माणसे सुद्धा, आणि शब्दच विझवतात आग शब्दांनी पेटलेल्या माणसांची, यासारखी अभिव्यक्ती. शब्द आग होतो, प्रसंगी शब्द करुणा होतो. ज्वालाग्रही प्रतिमा घेऊन काय काय प्रतिमा आलेल्या आपल्याला दिसतील की आग आहे, अंगार आहे, प्रलय आहे, दस्यूंचा अबलक घोडा आहे, धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात तसं आपण हसत मारावं अशी समर्पणाची भावना असेल, किंवा कालच गुहेच्या तोंडाशी मी ठेवून गेला पिसाळलेला जाळ, मी आता शिलगावीत जाणार आहे, या पुढचा काळ, यासारखी अभिव्यक्ती पाहिली म्हणजे आपल्याला असं दिसेल की ह्या मंडळींनी शब्दांचा केलेला जो ज्वालाग्रही अशा पद्धतीचा वापर आहे, तो प्रस्थापित व्यवस्थेच्या ठिकऱ्या उडवणारा होता. ढसाळांच्या कवितेने तर प्रश्नच विचारला की स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे. हा प्रश्न विचारताना भावना अशी होती की स्वातंत्र्य सामान्य माणसाच्या दारापर्यंत पोचलंच नाही. हाच आशय यशवंत मनोहरांच्या कवितेमध्ये कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आमच्या आसवांवर काढलं आहे, अशा पद्धतीने व्यक्त झालेला दिसतो. ढसाळांनी बाबासाहेबांच्या बद्दलची कृतज्ञता खूप सुंदर पद्धतीने, त्यांचा एक संग्रहच बाबासाहेबांच्या तुझे बोट धरून चाललो आहे अशा पद्धतीचा आहे.
तर बाबासाहेबांच्या बद्दलचा जो कृतज्ञता भाव त्या कवितेतून व्यक्त झालेला आहे, ती कविता मला आपल्याला वाचून दाखवावीशी वाटते. जो नाकारतो रयतेची चाकरीनी येसकरपणाची भाकरी, जो आणतो जनशक्तीच्या किमयेला गाज, जो आणतो जनशक्तीच्या किमयेला गाज, जो केकीच्या आणि रमच्या चिखलात रुजत नाही, जो केकीच्या आणि रमच्या चिखलात रुजत नाही, जो पाय पुसण्यावर बसत नाही, जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो नि प्रकाश बरसवतो, जो रुळावर वाढत जातो, जो युनिव्हर्सिट्यांचे चिरेबंद ढिले करतो, युनिव्हर्सिट्यांचे चिरेबंद ढिले करतो, जो स्वतंत्रतेकडेच जातो, असा तू एकुलता एक आमच्या रथाचा सारथी, जो दिग्विजयी तंद्रेतून आमच्यात उतरतो, नि शेतातून, गर्दीतून, मोर्चातून नि लढ्यातून आमच्या बरोबर असतो, नि आम्हाला शोषणातून सोडवतो, तोच तू आमचा, असं म्हणणारे ढसाळ बाबासाहेबांच्या बद्दलचा कृतज्ञता भाव किती व्यापक पद्धतीने आपल्या पुढे ठेवतात. 1990 नंतरची कविता ही अधिक प्रगल्भतेने, काहीशी संयतपणाने व्यक्त होताना दिसते. राजेंद्र गोणारकरांची एक कविता आहे की जोपर्यंत मला माझ्या जातीतली माणसे मातृभूमीपेक्षा मोठी आणि प्यारी वाटतील, तोवर खुशाल समजा माणुसकीची लढाई आपण हारलो आहोत. आमचा संघर्ष ज्या गोष्टीसाठी आहे तेच आपण समजून न घेता आपण अनेक अन्य गोष्टींमध्ये कसे रमलो आहोत याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणून या कवितेकडे पाहता येतं. जागतिकीकरण, नवे सांस्कृतिकीकरण लोभस खरे, मात्र त्यातून आघाताची आणि अधःपतनाची शक्यताच अधिक असते. शेषराव धांडे नावाचा अलीकडचा कवी लिहितो की प्रिये चकाकते ते सोने असतेच असे नव्हे, बेंटेक्सच्या जमान्यात माणसे पारखून मित्र केले पाहिजेत. पुरोगामित्व मिरवणाऱ्यांचा देव्हाराही तपासून पाहिला पाहिजे. खाटीक बोकडावर किती प्रेम करतो हे कळेलच तुला मानेवर सुरी आल्यावर. म्हणजे नवी येणारी व्यवस्था आपल्याला खुणावत जरी असली तरी ती कशी घातक ठरू शकते या स्वरूपाचा विचार देणारी ही कविता मला महत्त्वाची वाटते. या निमित्ताने कवितेतील ही सगळी जी अवतरणं मी आपल्या पुढे ठेवली, ही सगळी चळवळीच्या बदलांचे संदर्भ आपल्या पुढे ठेवत असलेली दिसते. आणि म्हणून अशा पद्धतीच्या खुणा आपल्याला संपूर्ण साहित्य वाङ्मय प्रकारांच्या मधून विखुरलेल्या दिसतात. आणि म्हणून कथेमध्ये अशा स्वरूपाचे संदर्भ आलेले आपल्याला दिसतील की नाटकातून अशा पद्धतीचे संदर्भ आलेले दिसतील. कादंबरी अशा पद्धतीचा विचार करताना आपल्याला दिसेल. चळवळीचे बदलत गेलेले जे सगळं प्रारूप आहे ते बदलत गेलेलं प्रारूप आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. बाकीची सगळी मंडळी, बाकीचे आमचे सर्व सन्मित्र या अनुषंगाने बोलणार आहेत. कमलाकर कांबळे सर बौद्ध साहित्याच्या अनुषंगाने बोलणार आहेत. कथेतून बौद्ध विचार कशा पद्धतीने येऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण उर्मिला पवारांच्या काही कथांच्या मधून, काही नाटकांच्या मधून आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीच्या काळातली जी कथा होती, शंकरराव खरातांची कथा असेल किंवा अण्णाभाऊ साठे यांची, बंधू माधवांची कथा असेल, वतनदारीसारखा जो काही प्रकार होता त्याच्यावर भाष्य करणाऱ्या त्या कथा होत्या. मग सांगावासारखी कथा असेल त्याच्यातून वतनदारीचा विषय येतो, वतनदारीच्या माध्यमातून होणारं अस्पृश्यांचं शोषण येतं. त्यानंतर अण्णाभाऊ साठ्यांच्या थड्यातील हडप या कथेतून नकार पुढे येतो. म्हणजे मल्ल्या धनगराचं गावावर आलेलं बंड परतवून लावणारा रायनाक महार
हा अत्यंत लढाऊ अशा पद्धतीचा माणूस. तो म्हणतो की आमच्याकडं पायका नाही, पण आमच्याकडं हिंमत आहे. पैसे नाहीत आणि त्या हिमतीच्या बळावर तो मल्ल्या धनगराचं बंड परतवून लावतो. त्यात त्याचा अंत होतो. त्याच्या स्मरणार्थ गावाने थडगं बांधलेलं आहे. त्या थडगुपोवाचा भंडारा होत असतो. हा भंडाऱ्याला ही अस्पृश्य मंडळी गेल्यानंतर सर्व गावकऱ्यांची जेवणं झाल्यानंतर या लोकांना जेवायला मिळतं. त्यातही जेवणासाठी काही शिल्लक राहिलेलं नसतं. आणि मग थोडकं काहीतरी खाऊन घ्या, प्रसाद म्हणून खाऊन घ्या, अशा पद्धतीचे गावातले लोक जेव्हा बोलतात तेव्हा बाबाजी नाईक या मुलांना, अस्पृश्यांच्या मुलांना, त्यांच्या जातीतील माणसाच्या स्मरणार्थ केला जाणारा भंडारा हा त्यांनाच पोटभर जेवायला देऊ शकत नाही, अशा पद्धतीचं समजावून सांगतो. तेव्हा ही सगळी मंडळी ते जे जेवण आहे, अपमानाचं जेवण आहे, ते जेवण नाकारते. हा नकार सांगणारी कथा म्हणून त्या कथेकडं आपल्याला पाहता येऊ शकतं. किंवा बंधुमाधवांच्या कथेमध्ये जो विठू नावाचा महार येतो, त्याच्या मुलाला त्याची आई अशी सांगते की ही जी काही वतनदारी आहे, शिंग खुपस या व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांसारखा मोठा हो आणि ही व्यवस्था उलथवून टाक, अशा पद्धतीचा सल्ला देणाऱ्या कथा, वतनदारीच्या माध्यमातून होणारे शोषणाची चित्रणं रेखाटणाऱ्या कथा म्हणून येत असलेल्या आपल्याला दिसतात. बाबुराव बागुलांची कथा ज्वालाग्रही रूप घेऊन येते, आक्रमक विद्रोह घेऊन येते. हा देश आहे की बंदीशाळा, असा प्रश्न विचारणारा नायक त्या कथेतून येत असलेला आपल्याला दिसेल. किंवा यांनी मला कुठं मारलं, मला म्हणूनही मारलं, असं म्हणणारा, जेव्हा मी जात चोरली होती नावाच्या कथेतला काशीनाथ नावाचा नायक असेल. ही सगळी जी बदललेली कथेची प्रारूपं आहेत, त्या पुढे जाऊन आपल्याला काही कथासंग्रहाची परिव्राजक नावाचा कथासंग्रह आहे, त्यातल्या कथा ज्या आहेत त्या अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या, वेगळ्या उंचीवर जाणाऱ्या, वेगळा विचार करणाऱ्या अशा पद्धतीच्या कथा म्हणून आपल्याला पाहता येतात. उर्मिला पवारांच्या एका कथेचा उल्लेख केला पाहिजे. चौथी भिंत नावाचा त्यांचा जो कथासंग्रह आहे. आपल्याला उर्मिला पवार आयदानी आत्मचरित्रापुरत्या माहिती आहेत, पण चौथी भिंत नावाची त्यांची जी कथा आहे, जातीयतेचं एकदम वेगळं अशा पद्धतीचं चित्र ही कथा उभी करत असलेली आपल्याला दिसते. तेव्हा ह्या सगळ्याच साहित्य प्रकारांच्या मधून, नाटकाच्या मधून पाहत असताना आपल्याला असं दिसेल की युगयात्रानंतर 1985ला जेव्हा दलित थिएटरची निर्मिती झाली, त्यात डॉक्टर गंगाधर पानतावणे, दत्ता भगत यासारख्या मंडळींनी जी नाटकं लिहिली, अविनाश डोळस सरांनी जी नाटकं लिहिली, प्रेमानंद गजवीनी तर म्हणजे दलितत्वाच्या कक्षा इतक्या विस्तारत नेल्या की किरवंतसारख्या नाटकामधून ब्राह्मणांच्या मध्ये असलेली जी जातीयता आहे त्याच्यावर लखलखता प्रकाश टाकण्याचं काम त्या नाटकाने केलं. अलीकडच्या काळामध्ये नाट्यक्षेत्रामध्ये काम करणारा बापू घोकशेसारखा आमचा मित्र, खूप वेगळ्या दर्जाची, उच्च प्रतीची, अशा पद्धतीची, वेगळा विचार मांडणारी अशा पद्धतीची आंबेडकरवादी नाटकं लिहितो आहे. विलासराज भद्रेचं नाव घेतलं पाहिजे या अनुषंगाने, आपल्या परिसरातला नाटककार म्हणून. तेव्हा ही सगळी जी मंडळी आता नव्यानं लिहिते आहे, अत्यंत दमदार अशा पद्धतीचा विचार त्यांच्या साहित्यातून येत असलेला आपल्याला दिसतो आहे. तेव्हा अशा पद्धतीची जी चळवळीचं अंतरंग खोलून दाखवणारी, चळवळीचा प्रभाव घेऊन येणारी जी सगळे साहित्य प्रकार आहेत, वाङ्मय प्रकार आहेत. आत्मकथनामध्ये आपण पहा की अंतस्फोट सारख्या आत्मकथनाच्या मधून येणारा जो काही
एक विचार आहे. वटसावित्री व्रताच्या अनुषंगानं जी कुमुद पावडे नावाच्या या अंतस्फोटच्या लेखिका असं लिहितात की त्यांना त्या प्रथेतला जो काही वाईट भाग आहे तो समजून नाही सांगितला. त्यांनी एक प्रश्न विचारला त्यांना. माई नावाच्या त्यातल्या जे पात्र आहे त्या त्यांच्या मला वाटतं सासू किंवा त्यांच्या पतीच्या नात्यातल्या स्त्री आहेत. आता नेमका संदर्भ आठवत नाही त्यांचं नातं. पण त्या माईंना असं सांगतात की माई ही परित्यक्त स्त्री आहे आणि त्या माईच्या नवऱ्याने दुसरा विवाह केलेला आहे आणि माई न चुकता वटसावित्रीचं व्रत करते. तेव्हा कुमुद पावडे त्यांना समजून सांगतात की तुमची सवत ही सुद्धा वटसावित्रीचं व्रत करीत असेल ना. असं विचारल्याच्या नंतर त्यांच्या मनातल्या विचार प्रक्रियेला सुरुवात होते आणि ती जर वटसावित्रीचं व्रत करत असेल तर या जन्मात तुम्हाला सवत होती, पुढच्या 7 जन्मातही तुम्हाला सवत असणार आहे, अशा पद्धतीचा विचार ती करू लागते आणि पुढे स्वतःहूनच वटसावित्रीचं व्रत करण्याचं नाकारते. अशा पद्धतीचा विचार जो आहे, जो या आंबेडकरी विचारातून आपल्याला प्राप्त होतो, आंबेडकरी चळवळीतून आपल्याला प्राप्त होतो, हा सगळा विचार ह्या साहित्यातून रुजलेला आहे. आणि राहुल ढेरे आणि भूषण मोरे हे या निमित्ताने हा सगळा जो काही रुजलेला विचार आहे निरनिराळ्या वाङ्मय प्रकारांच्या मधून त्याचा शोध घेण्याचा, तो लोकमानसाच्या समोर आणण्याचा जो स्तुत्य असा प्रयत्न करीत आहेत, या प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण मला ऐकलं, मी कसा बोललो मला माहीत नाही, पण आपण मला ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.